नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सुबोध जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा 8वा लेसन, शेवटचा लेसन, वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, म्हणजेच उत्कृष्टतेच्या दिशेने प्रवास करणे. वॉयेज म्हणजे प्रवास करणे, एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट. ओके, उत्कृष्टतेच्या दिशेने प्रवास करणे असा याचा मराठीत आपण अर्थ करू शकतो. तर अतिशय छान असा चॅप्टर वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स या पाठाचं लिखाण अच्युत गोडबोले यांनी केलं आहे. ही वॉज बोर्न इन 1950. त्यांचा जन्म 1950 साली झाला. अँड इज वेल नोन फॉर हिज रायटिंग इन मराठी अँड इंग्लिश. आणि ते ओळखले जातात त्यांच्या वेल नोन जे त्यांनी रायटिंग केलेलं आहे मराठी आणि इंग्लिशसाठी. ही इज अ प्रोलिफिक रायटर इन व्हेरियस जनर्स. आता इथं याचा अर्थ असा होतो की जे विविध शैलीमध्ये लेखन झालं, ओके, त्यामधले ते एक प्रोलिफिक म्हणजे विपुल लेखन त्यांनी काय केलं आहे तर वेगवेगळ्या शैलींमध्ये केलेलं आहे. अँड हॅज प्रोड्यूस न्यूमरस ओरिजिनल वर्क्स ॲज वेल ॲज अडॅप्टेशन ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेजेस इंटू मराठी. अँड प्रोड्यूस न्यूमरस ओरिजिनल वर्क्स. आणि त्यांनी स्वतःचे सुद्धा नंबर ऑफ वर्क्स किंवा मग नंबर ऑफ लिटररी वर्क त्यांनी लिहिलेलं आहे. ॲज वेल ॲज अडॅप्टेशन्स ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेज इंटू मराठी. आणि इतर लँग्वेजचं जे काही साहित्य आहे ते त्यांनी काय केलं तर मराठीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. हीज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल. आता त्यांची जी रायटिंग शैली आहे, लिखाण कौशल्य जे आहे किंवा लिखाणाची शैली आहे ती कशी आहे, खूप माहितीपूर्ण आहे, इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल, आणि अनौपचारिक अशा प्रकारची ती आहे. अच्युत गोडबोले यांची लिखाण शैली. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई इन 1972. 1972 साली त्यांनी IIT मुंबई इथून काय कंप्लीट केलं, त्यांचं केमिकल इंजिनिअरिंग हे पूर्ण केलं किंवा ते केमिकल इंजिनियर झाले. अँड हेडेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन्स इन कंपनीज ऑफ ग्रेट रेप्यूट. आणि एक प्रतिष्ठित ज्या काही कंपन्या आहेत, प्रतिष्ठित कंपनीजमध्ये ते टॉप मॅनेजमेंट पोझिशनवर होते, म्हणजे जे काही उच्च पदांचे जे व्यवस्थापन आहे त्यांचे ते प्रमुख तिथे होते. This autobiographical sketch penned by Achyut Godbole depict his journey from a middle class school boy to a famous writer. आणि हा जो काही लेख आहे ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो ऑटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्राचं जे काही स्केच स्वतःचं त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. कुठून? हिज जर्नी फ्रॉम मिडल क्लास स्कूल बॉय, एक मिडल क्लास स्कूल बॉय पासून तर फेमस रायटरपर्यंतचा जो काही त्याचा प्रवास आहे तो इथे त्यांनी स्केच केलेला आहे किंवा मग रेखाटलेला आहे. पेन म्हणजे रेखाटणे किंवा मग लिहिणे. या लेसनमध्ये आपण तो अभ्यासणार आहोत. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पाटणी कम्प्युटर सिस्टीम्स. आणि ते एक काय होतं, एक सक्सेसफुल जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. कुठं? पाटणी कम्प्युटर्समध्ये. ही हेडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज. इतरही रेप्युटेड कंपनीज आहेत तिथे त्यांनी एक नामांकित जे काही आहे कंपन्या तिथे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे किंवा मग ते हेड म्हणून कामाला होते. अँड लेटर बिकेम अ फेमस रायटर. आणि नंतर ते एक प्रसिद्ध लेखक झाले. द प्रेझेंट राईटअप डिस्कसेस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. आता सध्याचं जे काही लिखाण आहे ते प्रेझेंटचं राईटअप जे आपल्याला दिसतं ते डिस्कस करतं आहे कशाबद्दल? त्यांच्या उत्कृष्टतेच्या शोधाबद्दल, म्हणजे क्वेस्ट फॉर एक्सलन्स. अँड हाऊ ही डेव्हलप अ थर्स्ट फॉर नॉलेज. आणि यातून आपल्याला दिसतं की त्यांनी स्वतःची ज्ञानाची तहानी कशी विकसित केली याबद्दल आपल्याला याच्यातून माहिती मिळते. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इंग्रेडियंट्स इसेन्शियल्स ऑफ सक्सेस. आणि ते काय करतायत तरी ते चर्चा करतायत कशाचे? यशाचे, सक्सेसचे जे काही घटक असतील किंवा जीवनाशक गोष्टी असतील, ओके, ते मिळवण्यासाठी. अँड द वे टू अचीव इट. आणि ते मिळवण्यासाठीच्या त्यांनी जे काही मार्ग अवलंबले त्या मार्गांची ते इथे काय करतात तर विस्तृत चर्चा करत आहेत. चला तर सुरू करूया. वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स रीड करतोय आणि सायमल्टेनियसली
एक्सप्लेन पण करणार आहे. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. आता अपब्रिंगिंगचा अर्थ होतो संगोपन करणं. ओके, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, लेखकाचं असं म्हणणं आहे की ॲटोबायोग्राफिकल स्केच आहे. फर्स्ट पर्सन वापर केलेला आहे आय, म्हणजे पूर्ण जो लेसन असेल तो आय आणि वी या संदर्भातच तो रन होईल. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझं जे संगोपन झालं ते खूप सिम्पल, साध्या पद्धतीने झालं होतं. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आमची जी फॅमिली होती ती कशी होती? लोअर मिडल क्लास फॅमिली होती. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक अम्युनिटीज. आमचं जे घर होतं 300 स्क्वेअर फीटचं, त्यामध्ये जे बेसिक सुविधा होत्या, अम्युनिटीज म्हणजे सुविधा, त्या नव्हत्या. जसं ॲज अ फॅन असेल, रेफ्रिजरेटर असेल, गीझर असेल किंवा डायनिंग टेबल असेल किंवा गॅस स्टोव्ह असतील, या बेसिक अम्युनिटीज आमच्या घरामध्ये नव्हत्या. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार. आणि कार आणि एअर कंडिशनर तर सोडाच. बेसिक अम्युनिटी ज्या असतील त्याच आमच्याकडे नाही आहे, तर एअर कंडिशनर आणि कारचा विषयच नाही, त्या सोडून द्या. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज. जेव्हा मी कॉलेजला गेलो, दॅट आय गॉट अ वॉच, त्यावेळेस मला घड्याळ मिळाली. वॉच म्हणजे घड्याळ. अँड वी गॉट अ डायनिंग टेबल. आणि आम्हाला डायनिंग टेबल मिळाला. अँड अ गॅस स्टोव्ह ॲट होम. आणि घरी आमच्या गॅस स्टोव्ह मिळाला. नेव्हरथलेस, तथापि किंवा असे असले तरीही, कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. कल्चरली जर विचार केला तर माझं जे बालपण होतं ते कसं होतं? खूप श्रीमंत होतं. ओके, आता ते सुरुवातीला तो सांगतो की आम्ही खूप मिडल क्लास फॅमिली होतो, आणि इथं तो म्हणतोय की माझं जे बालपण गेलं ते कसं गेलं? खूप रिच अशा प्रकारे. पण कशा दृष्टिकोनातून? तर कल्चरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. पोएट्स लाईक कवी जसे विदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट अवर होम. हे नेहमी आमच्या घरी काय करायचे? भेट द्यायचे. अँड फॉर हवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. आणि घंटो म्हणजे तासन तास मी काय करायचो? तर त्यांची डिस्कशन ऐकायचो. आय कुड लिसन टू द डिस्कशन. मी त्यांचं डिस्कशन, त्यांची जी चर्चा असेल ती ऐकू शकत होतो. कशाबद्दल? अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. कविता असतील किंवा लिटरेचर असेल, साहित्य मराठी आणि इंग्लिशचं, त्याबद्दल मी चर्चा ऐकू शकत होतो. ते यूज टू टॉक अबाउट केशवसूत. ते नेहमी बोलायचे कोणाबद्दल? केशवसूत असतील, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स अँड थॉमस हार्डीबद्दल ते काय करायचे? नेहमी बोलायचे. आय डिड नॉट फुली अंडरस्टूड देअर डिस्कशन इन डेप्थ. त्यांचं जे डिस्कशन आहे ते मला पूर्णतः समजत नव्हतं. डेप्थ म्हणजे की एकदम सगळ्या गोष्टी मला त्याच्या समजत नव्हत्या. बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. परंतु मी काय झालेलो होतो? अफाट. इमेन्सली म्हणजे अफाट किंवा मग एक्स्ट्रीमली. तो काय झाला होता? पूर्णतः इम्प्रेस झालेला होता. तो म्हणजे लेखक म्हणतो की मी इम्प्रेस झालेलो होतो. वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व. आम्ही खूप लकी होतो की आमच्याकडे कोण होतं? पंडित गंधर्व, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज विजिट अवर प्लेस. आणि ते आमच्या ठिकाणाला भेट द्यायचे. कोण? त्यामुळे आम्ही खूप तो म्हणतो की आम्ही खूप लकी होतो की आम्हाला कोण भेट द्यायचं? पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज ते भेट देत होते. अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक टिल लेट नाईट, समटाईम्स डाऊन. आणि रात्रभर ते काय करायचे? त्या संदर्भात म्हणजे लेट नाईटपर्यंत ते काय करायचे? तर चर्चा करत होते. कशाबद्दल? इंडियन म्युझिक विषयी. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पंडित कुमार गंधर्व असतील, भीमसेन जोशी असतील, जसराज हे असतील, हे त्यांच्या घराला भेट द्यायचे आणि रात्रभर म्हणजे लेट नाईटपर्यंत ते काय करायचे? इंडियन म्युझिकबद्दल चर्चा करायची. कधी कधी तर सकाळी पहाट होईपर्यंत, समटाईम डाऊन्स म्हणजे पहाटेपर्यंत ते त्या संदर्भात, इंडियन म्युझिक संदर्भात चर्चा करत होते. This is how and when I developed my interest in literature and music during my school days. अशा पद्धतीने दिस इज हाऊ अँड व्हाय, का आणि कशा पद्धतीने
तर अशा पद्धतीने आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर. यातूनच माझं काय झालं तर डेव्हलपमेंट झाली. कशामध्ये? इंटरेस्ट, उत्साह निर्माण झाला मला लिटरेचर आणि म्युझिकमध्ये ड्युरिंग माय स्कूल डेज. ह्या घटनांमुळे स्पेशली. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. आय डिड नॉट म्हणजे मला समजत नव्हतं, आणि इवन आजसुद्धा आय डोंट अंडरस्टँड द ग्रामर. आजसुद्धा मला काय करत नाही, ग्रामर समजत नाही. कशाचं? म्युझिकचं, संगीताचं. बट आय बिगन टू लव्ह इट ट्रिमेंडसली सिन्स देन. परंतु मी संगीतावर संगीत जो आहे म्युझिक, ओके, त्यावर मी तेव्हापासून काय करतो? प्रेम करतो, किंवा मला ते खूप इंटरेस्ट किंवा प्रचंड अशी मला काय तर त्याबद्दल आत्मीयता आहे, किंवा मला ते जास्त आवडतं. काय? संगीत. सेकंड पॅराग्राफकडे येऊया. Most of the times, the topics of discussion at our home were about music, literature, paintings, scriptures, etc. आता मोस्ट ऑफ द टाईम, बऱ्याचशा वेळेस, खूप जास्त वेळी आमच्या घरामध्ये जे टॉपिक डिस्कस केले जायचे त्यामध्ये म्युझिक असेल, लिटरेचर, पेंटिंग, स्क्रिप्चर यांचं काय व्हायचं तर डिस्कशन व्हायचं. I could listen to the discussion about Van Gogh, मोझार्ट अँड मायकलेंगो एक्सेट्रा. आणि त्या डिस्कशनमध्ये मी व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकलेंगो यांचं मी काय करायचं तर डिस्कशन मी त्यांच्याबद्दल सुद्धा ऐकू शकत होतो. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिव्ह अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच I still hold that all arts are equally, if not more important in our lives, that science and टेक्नॉलॉजीज. इट इज बिकॉज, हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ सच मिलिव्ह म्हणजे जे माझ्या अवतीभोवतीचे सामाजिक वातावरण होतं, अराउंड मी. मिलिव्ह म्हणजे काय? सामाजिक इन्व्हायरमेंट, एक इन्व्हायरमेंट, वातावरण. हे झालं कशामुळे तर माझ्या अवतीभोवतीचे वातावरण होतं. दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ, त्यामुळे माझा एक फिक्स असा बिलीफ झाला. विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली. हे जे काही सगळे आर्ट्स आहेत ते कसे आहेत तर all arts are equally, if not more important in our lives, that science and technologies. असा माझा ठाम विश्वास झाला की विज्ञान किंवा मग आपण त्याला म्हणतो तंत्रज्ञानापेक्षा आपल्या जीवनात सर्व कला तितक्याच महत्त्वाच्या आहे. म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सर्व कलासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काय आहेत तर महत्त्वाच्या आहेत. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. मी लहानपणीपासूनच शिकलो होतो की पैशांचा अर्थ आयुष्यातील प्रत्येक गोष्ट नसतो. मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. पैसा म्हणजे सर्व काही नाही, किंवा मग पैसाच आयुष्याचा अर्थ प्रत्येक गोष्ट नसतो. इट इज नेसेसरी, बट इफ ऑल देर इज समथिंग विच इनरिच अवर लाईव्स अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, इट इज द आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर. इट इज नेसेसरी, पैसा गरजेचा आहे, परंतु जर असं काही असेल जे आपल्या जीवनात समृद्ध करतं, समथिंग विच इनरिच अवर लाईव्स अँड पुट मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतं, तर इट इज द आर्ट, तर ते काय आहे? कला, संगीत अँड लिटरेचर. लिटरेचरला आपण म्हणतो साहित्य. या गोष्टी आपल्याला काय करत असतात तर संपन्न बनवत असतात. पुढचा पॅराग्राफ बघूया. This is not to say that I did not like science or mathematics. हे असं नाही की मला विज्ञान किंवा गणित आवडत नाही. In fact, I loved these subject. खरं तर मला हे विषय खूप आवडायचे. आवडायचे. मला हे विषय खूप आवडायचे. However, I did not study them only for scoring maximum marks in the examination. खरं तर मला हे विषय खूप आवडायचे, तथापि मी केवळ परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास केला नाही. नॉट ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन. फक्त मार्क मिळवण्यासाठी मी त्या विषयांचा अभ्यास केला नाही. I used to study these subjects or any subject for that matter of its inherent beauty. खरं तर मी या विषयांचा किंवा कोणत्याही विषयाचा जो अभ्यास करत होतो त्याचा उद्देश होता की त्याचं मूळ सौंदर्य मला अनुभवता यावं, किंवा मग मी ते एक मूळता किंवा मग कायमची सुंदरता जी आहे त्या विषयाची सुंदरता आहे ती अनुभवण्यास यावी, त्यासाठी मी या विषयांचा अभ्यास करत होतो.
कुठलाही सब्जेक्ट असो, मग तो हे मॅथ आणि सायन्स असेल किंवा मग इतर कुठले सब्जेक्ट असो. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरस थेरम एलिगंट. मला न्यूटनचा जो गतीचा नियम आहे तो मला कसा सुंदर वाटायचा. मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरस थेरम एलिगंट. आणि जो काही पायथागोरसचा हे आहे थेरम तो एलिगंट म्हणजे शोभिवंत किंवा मग मोहक मला वाटत असे किंवा वाटत होता. I loved solving problems of physics and mathematics of 9th standard when I was in 7th. ज्यावेळेस मी 7वीला होतो त्यावेळेस मला मॅथ्स आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम 9th स्टँडर्डचे सॉल्व करायला खूप आवडत होते. नॉट टू शो ऑफ, फक्त दाखवण्यासाठी नाही, जस्ट बिकॉज, कारण की आय यूज टू गेट इन्व्हॉल्व इन सॉल्विंग देम, कारण मी त्यांना सॉल्व करण्यामध्ये मी काय होऊन जायचो तर इन्व्हॉल्व होऊन जायचं किंवा मग्न होऊन जात होतो. लेखक इथे म्हणतोय की त्याला 7वीत असताना 9वीचे जे काही फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व करायला आवडत होते, कारण त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग ही गोष्ट आवडत होती. तो शो ऑफ करण्यासाठी हे करत नव्हता, तर तो काय होऊन जायचा त्यामध्ये गुंतून जायचा, इन्व्हॉल्व होऊन जात होता. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग दॅम. इथं लेखक म्हणतो की मला समस्येचे निराकरण करण्याची आवड होती, म्हणजे समस्या ज्या असतील प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्याला करायला आवडत होतं. आणि त्यासाठी तो काय करायचा तर यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. आणि त्याला जे काही एलिगंट किंवा अतिशय मोहक अशी तो काय करायचा तर पद्धत शोधून काढत होता ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, ते फाइंड आउट करायला त्याला आवडत असे. Obviously these problems were not a part of curriculum. निश्चितच हा काही करिक्युलमचा पार्ट नव्हता, अर्थातच या समस्या ज्या आहेत त्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हत्या. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस, परंतु मला ही संपूर्ण प्रक्रिया खूप आवडत होती किंवा मी त्या प्रक्रियेचा खूप आनंद घेत होतो. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problems helped me to develop a problem solving attitude, which came handy when I appeared for my IIT entrance, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. आता इथं काय म्हणतो बघा लेखक, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स तो शेअर करतोय की दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क, हा जो त्याच्याकडे ॲटिट्यूड होता कशाचा, मार्क्स आणि एक्झामिनेशनच्या पलीकडे विचार करण्याचा. ओके, हा जो ॲटिट्यूड की ही जी की गोष्ट त्याच्याकडे होती. अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स, आणि कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व करण्यात त्याला जो आनंद मिळत होता किंवा तो आनंद शोधत होता. दिस हेल्प मी, म्हणजेच त्याचीच त्याला मदत झाली टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, कशासाठी तर एक प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी. विच केम हँडी वेन आय अपिअर्ड फॉर माय IIT एंट्रन्स, आणि तोच त्याला कामाला कशासाठी तर ज्यावेळेस त्यांनी IIT एंट्रन्स JEE काय दिली तर परीक्षा दिली. बिकॉज दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, आणि कारण काय तर ही जी एक्झाम आहे ती पूर्णतः कशावर आहे तर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीवर बेस आहे. अँड द ॲबिलिटी टू थिंक नॉट ओनली लॉजिकली, आणि ॲबिलिटी कुठली ॲबिलिटी टू नॉट ओनली थिंक लॉजिकली, फक्त लॉजिकलीच विचार न करणे, बट क्विकली अँड रॅपिडली, कसं वेगानं किंवा मग पूर्ण क्षमतेनं फास्टली विचार करण्यावर ही परीक्षा डिपेंड असते. त्यामुळे त्या प्रॉब्लेम सॉल्विंगचा फायदा त्याला निश्चितच तिथे झाला. पुढचा पॅराग्राफ आपण अभ्यासतोय. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, bearing only a few times. लेखक म्हणतो की मला काय झाले तर 100% मार्क्स हे मॅथमॅटिक्समध्ये मिळाले सर्व एक्झामिनेशनमध्ये, इन ऑलमोस्ट ऑल एक्झामिनेशन्स दॅट आय अपिअर फॉर फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटिल IIT, म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून तर IIT पर्यंत प्रत्येक वेळेस त्याला मॅथमॅटिक्समध्ये 100% मार्क्स मिळाले. बॅरिंग
ओनली अ फ्यू टाइम्स, आणि खूप कमी वेळेस त्यामध्ये काय झालं तर खूप कमी वेळेसच त्यामध्ये खंड पडला होता. आय स्टूड 16th इन SSC बोर्ड. त्याचा 16 नंबर होता SSC बोर्डमध्ये. ॲट द टाइम दिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग नागपूर. त्यावेळी जी एक्झाम व्हायची SSC बोर्डची, त्यामुळे तो जी एक्झाम असायची SSC बोर्डची ती पूर्ण महाराष्ट्रासाठी होती आणि त्यामध्ये नागपूरचा सुद्धा समावेश होता. आणि त्या SSC बोर्डमध्ये लेखकाचा नंबर किती होता? 16वा नंबर होता. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स. आणि युनिव्हर्सिटीमध्ये तो पहिला होता सर्व विषयांमध्ये. पुट टुगेदर दोज डेज यू कुड गेट an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. त्यावेळेस तुम्हाला काय केलं जायचं तर विदाउट एंट्रन्स टेस्ट, विदाउट JEE IIT मध्ये प्रवेश मिळू शकत होता. इफ यू हॅड सेक्युअर द फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी. जर तुमचा काय असेल युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँक असेल तर, जर तुम्ही फर्स्ट रँक मिळवला तर तुम्हाला IIT मध्ये प्रवेश मिळू शकत होता. देअरफॉर त्यासाठी मला आय डिड नॉट हॅव टू ॲपियर फॉर द एंट्रन्स टेस्ट टू गेट ॲडमिशन इन टू द IIT. त्यासाठी मला काय गरज नव्हती तर IIT जी काही एंट्रन्स टेस्ट होते त्याला ॲपियर होण्याची गरज नव्हती. कशासाठी? ॲडमिशन घेण्यासाठी. IITत ॲडमिशन घेण्यासाठी मला एंट्रन्स टेस्टची गरज नव्हती. बट नो बडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. परंतु सोलापूरमध्ये असताना मला कोणी त्याबद्दल सांगितलं नव्हतं. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर एवर न्यू अबाउट दिस रूल. कारण मला शंका होती की सोलापुरातील कोणालाही या नियमाबद्दल माहिती असेल तर. देअरफॉर म्हणून आय ॲपियर फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन. म्हणून मी परीक्षेसाठी काय झालो तर एंट्रन्स परीक्षेसाठी मी ॲपियर झालो. अँड आय सेक्युअर अ व्हेरी गुड रँक इन द सेम. आणि मी त्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारचा रँकसुद्धा मिळवला होता. बघा, लेखकाला गरज नव्हती एंट्रन्स टेस्ट देण्याची तरीसुद्धा तो त्यामध्ये ॲपियर झाला. पुढचा पॅराग्राफ आपण अभ्यासतोय. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरीड. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. मी खूप आनंदी होतो कारण मला IIT मध्ये प्रवेश मिळाला होता. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. परंतु जो माझा आनंद होता तो खूप कमी काळासाठीच राहिला. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरेड. स्टोरेड म्हणजे मजले. इथं सोलापूरला असताना मी 3 ताळ्यापेक्षा मोठी बिल्डिंग बघितली नव्हती. मुंबई हावेवर वॉज फुल ऑफ स्काय क्रॅपर्स. आणि मुंबई जिथल्या ज्या बिल्डिंग्स असतील त्या कशा होत्या? खूप गगनचुंबी अशा होत्या, खूप उंच होत्या, खूप मोठे मजले त्यामध्ये होते. स्काय क्रॅपर्स म्हणजे गगनचुंबी, गगनाला भिडणाऱ्या. ॲट IIT मध्ये most of the students and professors used to converse in English whereas my English was very poor. IIT मध्ये जे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स होते किंवा प्रोफेसर्स होते, टीचर्स, ते एकमेकांसोबत इंग्लिशमध्येच कन्वर्स करत होते किंवा मग चर्चा संवाद साधत होते. आणि whereas इथे माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. माझी इंग्लिश कशी होती? खूप पुअर होती, खूप कमी दर्जाची होती. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. माझं पूर्ण एज्युकेशन हे मराठीमध्ये झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. माय इंग्लिश स्पोकन इंग्लिश म्हणजे माझी जी स्पोकन इंग्लिश होती ती कशी होती? खूप क्वाईट पॅथेटिक म्हणजे कीव येण्याजोगी किंवा दयनीय अशा प्रकारची तो इंग्लिश बोलत होता. नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी. फक्त त्याच्याकडे खूप वीक व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहसुद्धा त्याच्याकडे कमी होता. बट हेच कमी नव्हतं तर but my pronunciation also was terrible and my construction of English sentence very awkward to say at least. म्हणजे त्याची जी vocabulary होती ती खूप कमी होती. त्याचबरोबर प्रोनाऊन्सिएशन सुद्धा कसं होतं? खूप टेरिबल किंवा मग खूप भयानक अशा प्रकारचं प्रोनाऊन्सिएशन तो करत होता. अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश. आणि तो जे वाक्य बनवायचा, कन्स्ट्रक्शन करायचा, ते सेंटेन्स ते पण कसं होते? खूप ऑकवर्ड अशा प्रकारचे तो सेंटेन्स बनवत होता. ड्यू टू ऑल दिस आणि या सर्वांमुळे आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर.
आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई. मला काय वाटायचं तर क्वाईट लोनली, एकटं वाटायचं. त्याचबरोबर मी काय होऊन गेलो, टेरिफाईड म्हणजे घाबरून गेलो होतो. म्हणजे लेखक काय झाला होता, त्याला एकटं वाटायचं, फिलिंग त्याला असं वाटायचं की तो एकटा आहे आणि खूप तो घाबरून गेला होता. इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर, विशेषतः IIT मध्ये. जनरली तो खूप स्वतःला लोनली फील करायचा आणि IIT मध्ये सुद्धा तो खूप घाबरलेला राहत होता. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even मुंबई. आणि त्याच्यामध्ये एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता, म्हणजे स्वतःला कमी समजणे, निकृष्ट समजणे स्वतःला, अशा प्रकारचा एक विचार त्याच्या मनात येत होता. स्वतःला तो तशा प्रकारे समजायला लागला होता की तो खूप निकृष्ट, इन्फिरियर आहे, मागासलेला आहे, असं तो स्वतःला समजत होता. अँड वॉन्टेड टू रन अवे, आणि त्याला वाटत होतं की इथून काय करावं, IIT मधून, ह्या मुंबईमधून काय व्हावं तर पळून जावं, अशा प्रकारचे तिच्या मनात विचार येत होते. वन डे I was sitting at my mess table in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. One day, एका दिवशी, I was sitting at my mess table. लेखक जो होता तो त्या टेबल जवळ बसलेला होता. in the हॉस्टेलमध्ये. sipping tea when a senior guy, आणि तो चहा पीत बसलेला होता. तेव्हा काय झालंय, सिनियर गाय म्हणजे त्या लेखकाचा सिनियर came and sat on the chairs adjacent to me. तो काय झाला तर तिथे येऊन बसला. कोणाजवळ तर त्या लेखकाजवळ येऊन बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला होता, म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला होता. विथ फेअरली सॉफिस्टिकेटेड इंग्लिश, आणि तो खूप फेअरली अशी सुसंस्कृत अशी इंग्लिश बोलत होता. ॲटलिस्ट स्पोकन ऑर कॉलक्वेल इंग्लिश, म्हणजे ते संभाषण जे होतं त्याचं एकदम सॉफिस्टिकेटेड होतं. ही वॉज अ बीट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग्स. तो कसा होता, खूप ॲरोगंट असा होता, गर्विष्ठ होता, आणि त्याला वाटत होतं की त्यांनी मला काय करावं तर माझा पाय खेचावेत, पाय खेचणे, ओके, म्हणजे थट्टा मस्करी करावी, अपमान करावा. ही ट्राईड टू एंगेज इन सम कन्व्हर्सेशन विथ मी. तो माझ्यासोबत बोलण्या म्हणजे कन्व्हर्सेशन. ही ट्राईड टू एंगेज इन सम कन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स. तो काय करत होता, माझ्यासोबत संभाषण करत होता आणि काय करत होता तर माझ्या ज्या चुका असतील त्या पॉइंट आउट करत होता. तो मला काय करायचं तर करेक्शन्स त्यामध्ये सांगत होता. पुन्हा पुन्हा तो करेक्शन करत होता किंवा एरर्स फाइंड आउट करत होता. ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड, म्हणजे जे काही तो बोलायचा लेखक त्यामध्ये तो चुका शोधत होता. आफ्टर अबाउट 5 minutes, 5 मिनिटं झाल्यानंतर, ही वॉक्ड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. तो तिथून माझा अपमान करून निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. मला कसं वाटत होतं, खूप अपमानास्पद आणि अपसेट झाल्यासारखं वाटत होतं. ॲज इट इज आय वॉज फिलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडियंट अँड दिस इन्सिडेंट वॉज लास्ट स्ट्रॉ. आय वॉज फिलिंग, मला वाटत होतं कसं, खूप उदासीन वाटत होतं. डिप्रेस म्हणजे उदासीन, अँड डिफिडियंट म्हणजे काय, आत्मविश्वासीन, ज्याला आपण म्हणतो लॅकिंग कॉन्फिडन्स, म्हणजे कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये राहिलेला नाही असं मला वाटत होतं. आणि दिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ, आणि हा त्यातला शेवटचाच एक स्ट्रॉ होता किंवा शेवटची ती एक गोष्ट होती ज्यामुळे मी डिप्रेस्ड आणि डिफिडियंट झालेलो होतो. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन, मी पूर्णतः तुटलो होतो. आय फेल्ड आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर व्हेरी मोमेंट. आय फेल्ड आउट ऑफ दिस प्लेस देअर, आणि मला ह्या प्लेसमधून, या जागेवरून मला पळून जावं वाटत होतं. अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर, आणि निश्चितच मला लिटरली सांगायचं झालं तर मला सोलापूरला वापस जा वाटत होतं त्याच वेळेस. हाऊएव्हर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप मी. तथापि माझा जो आत्मविश्वास आहे, माझा जो काही स्वतःविषयीचं जे मत आहे किंवा आत्मविश्वास आहे, त्यामुळे मी थांबलो होतो. ते किंवा त्या सेल्फ इस्टीमने, त्या आत्मविश्वासाने मला थांबवलं होतं. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप्ड मी. अचानक माझ्या मनात दृढनिश्चय आणि सामर्थ्य, दृढनिश्चय म्हणजे डिटर्मिनेशन आणि स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्याची भावना आली आणि त्याने मला पकडलं किंवा त्याने मला पकडलं. ग्रीप म्हणजे पकडणे. डिस्पाइट हेलिंग फ्रॉम सोलापूर, इफ आय कुड बी
a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. सोलापूरचा असूनही इफ आय कुड बी अ रँक होल्डर, जर मी काय आहे रँक होल्डर असू शकतो इन द स्कूल, कॉलेज अँड IIT, कशामध्ये स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, IITमध्ये, विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, जर मला अवॉर्ड्स मिळत असतील, खूप अवॉर्ड्स मिळत असतील मॅथमॅटिक्समध्ये, देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी, तर माझ्या बाबतीत काहीतरी ठीक आहे किंवा मग करेक्ट आहे, बरोबर आहे. वाय शुड आय गिव्ह अप, का बरं मी सगळं सोडून द्यावं, अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग्स लाईक इंग्लिश, आणि ते पण कशासाठी, तर एका सिली किंवा स्मॉल थिंग कुठली, तर इंग्लिशसाठी मी का बरं सगळं सोडून द्यावं. आय वॉज नॉट गिव्ह अप anymore and I was determined to fight back. I was not give up anymore and I was determined to fight back. लेखक इथे म्हणतोय की मी यापुढे हार मानणार नव्हतो आणि मी परत लढण्याचा निर्धार केला होता. आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक, म्हणजेच मी परत लढण्याचा आता निर्धार केला होता. नेक्स्टचा पॅराग्राफ आपण अभ्यासतो आहोत. As I climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. लेखक असं म्हणतो की जेव्हा तो काय करत होता, हॉस्टेलच्या पायऱ्या चढत होता रूमकडे जाण्यासाठी, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड, माझा जो प्लॅन आहे तो माझ्या माइंडमध्ये तयार झाला होता. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हु आर एज्युकेटेड इन व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी, व्हर्नॅक्युलर म्हणजे स्थानिक, थिंक इन मराठी before speaking in English, translate it into English and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. याचा अर्थ असा होतो की मोस्ट ऑफ जे आपल्यापैकी लोक आहेत त्यांनी काय केलं आहे तर व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे स्थानिक लँग्वेजमध्ये शिक्षण घेतलं आहे, सच ॲज मराठी, जसं मराठी, थिंक इन मराठी, मराठीत विचार करा, बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश म्हणजे मराठी इंग्लिशमध्ये बोलण्यापूर्वी मराठीत विचार करा, ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश आणि तो विचार जो मराठीत केला आहे त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा, अँड देन सम हाऊ ट्राय टू स्पीक आउट, आणि हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर मग काय करायचं आहे तर भाषांतरित इंग्लिश वाक्य, मग ते जे काही भाषांतरित केलेलं इंग्लिश वाक्य आहे, सम हाऊ ट्राय टू स्पीक आउट दिस ट्रान्सलेटेड इंग्लिश सेंटेन्स इन अन एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशन, म्हणजे हे जी की ट्रान्सलेटेड इंग्रजी वाक्य आहे अत्यंत विचित्र पद्धतीने मग पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारे लेखक इथे म्हणत आहे. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग फॉर दिस सॉर्ट. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. मी असं ठरवलं होतं की मी या प्रकरणात काहीही करणार नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स, मला एक्सलन्स मिळवायचं होतं, एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट मला व्हायचं होतं. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड, आणि आपण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये उत्कृष्ट काम करण्याचा हा आग्रह लहानपणापासूनच माझ्याबरोबर आहे. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, मी यात मी यशस्वी होईल की नाही. आय ऑलवेज सेट माय एम हाय, पण मी काय करतो, मी नेहमीच काय करतो तर माझी उद्दिष्टे, माझं एम जे आहे ते उच्च ठेवतो. इन दिस केस टू, आणि या केसमध्ये सुद्धा आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. या प्रकरणातही मला उत्कृष्ट, एक्सलंट ज्याला आपण म्हणतो, एलिगंट म्हणजे मोहक, एक्सलंट, एलिगंट आणि फ्लुएंट, आणि चांगल्या प्रकारची मला फ्लुएंट अशी इंग्लिश बोलायची होती. नेक्स्ट पॅराग्राफ आपण अभ्यासतो आहोत. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर अँड इंग्लिश नोवेल. पहिली सर्वप्रथम मी काय केलं तर आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग, मी सुरुवातीला इंग्लिश न्यूजपेपर आणि इंग्लिश नोवेल्स वाचायला सुरुवात केली होती. I studied etymology and phonetics and studied the root of words and how to pronounce them. मी अभ्यास करायला सुरुवात केली कशाची तर इटमॉलॉजी. इटमॉलॉजी म्हणजे द स्टडी ऑफ
द ओरिजिन ऑफ द वर्ड्स, म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती ज्याला आपण म्हणतो, उत्पत्तीशास्त्र शब्दांचं. अँड फोनेटिक्स म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो की एक स्टडी ऑफ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, म्हणजे यामध्ये आपण वर्ड्स करेक्ट प्रोनाऊन्स करायला शिकतो, त्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. अँड स्टडीड द रूट ऑफ द वर्ड्स, आणि जे काही शब्द आहेत त्यांची रूटपासून अभ्यास करायला सुरुवात केली. अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम, आणि ते शब्द कशा प्रकारे प्रोनाऊन्स केले जातात त्याचाही मी अभ्यास सुरू केला. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग. मी नेहमी काय करायचो, आय यूज टू स्टँड, मी माझ्या आरशासमोर उभा राहत असे. अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, आणि त्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. रिअलायझिंग माय मिस्टेक्स, माझ्या मिस्टेक्स रिअलाइज करायचो. अँड करेक्टिंग दॅम, आणि त्यांना पुन्हा करेक्ट करत होतो. करेक्टिंग दॅम माय सेल्फ, मी स्वतःच त्यांना पुन्हा करेक्ट करत होतो ऑल द टाईम. अँड इम्प्रुवायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे, आणि डे बाय डे मी माझ्यामध्ये काय करायला लागलो तर इम्प्रूव्हिंग किंवा मग इम्प्रूव्हमेंट मी करायला लागलो होतो. इट took about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. म्हणजेच याच सुमारास 9 ते 10 महिने लागले, ओके, कोणाला, लेखकाला, ज्यावेळेस तो कोणाबरोबरही इंग्रजीमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने काय करू शकत होता तर बोलू शकत होता. आय स्टार्टेड फिलिंग, म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की क्वाईट कॉन्फिडंट, म्हणजे आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला होता की तो कोणासोबतही फुल लेंथ इंग्लिश काय करू शकत होता, बोलू शकत होता. अशा प्रकारची फिलिंग, अशा प्रकारची भावना त्याच्या मनात, अशा प्रकारचा आत्मविश्वास त्याच्याकडे आला होता. माय फिअर हॅड व्हॅनिश अँड आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि लेखक म्हणतोय की माझं जे काही भीती होती ती आता पळून गेली होती, व्हॅनिश, दिसेनाशी झाली होती. अँड आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल, आणि मला हॉस्टेलमध्ये घरासारखी फिलिंग आली होती. इन माय फ्युचर करिअर, माझ्या भावी कारकिर्दीत, माझ्या भविष्यात, आउट ऑफ 30 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड, 32 वर्षांपैकी कुठल्या करिअरमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये 32 वर्षापैकी आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह, मी चीफ एक्झिक्युटिव्ह होतो किंवा मग मी मॅनेजिंग डायरेक्टर होतो. त्याचबरोबर मी सॉफ्टवेअर कंपनीचा हेड होतो विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड. म्हणजेच जगभरात जे काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत वर्ल्ड वाईड, थाउजंड्स ऑफ वर्ल्ड वाईड आहेत, त्यांच्यामध्ये मी सुद्धा एक होतो. आणि मी चीफ एक्झिक्युटिव्ह होतो, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मी काम पाहिलं, त्याचबरोबर हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी म्हणून सुद्धा मी काम पाहिलं होतं. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन, आणि ह्या वेळेस मला अनेक काय करावे लागले तर प्रेझेंटेशन द्यावे लागले. ऑर निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ CEOs, डायरेक्टर्स ऑर VPs इन द US, UK अँड ऑस्ट्रेलिया. म्हणजेच त्या कालावधीत मला US, ब्रिटन किंवा मग ऑस्ट्रेलियामधील जे काही CEO, संचालक असतील किंवा मग VPs असतील, यांच्यासोबत मला काय करावं लागलं तर कॉन्ट्रॅक्ट संदर्भात चर्चा करावी लागली. त्या संदर्भात निगोशिएट मला करावं लागलं, तडजोड मला करावी लागली. मग ते लोक कुठले होते, UK, US आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातले होते. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट दॅट टाईम, त्यावेळी मी पूर्णपणे आरामात होतो. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT. हे कशामुळे झालं तर IIT मधील प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालं. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT दॅट आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट्स. त्यामुळेच मी काय करू शकलो, IITतल्या एफर्ट्समुळेच मी काय करू शकलो तर कॉन्ट्रॅक्टवर सिग्नेचर करू शकलो वर्थ मिलियन्स ऑफ डॉलर्स. म्हणजे मिलियन्स ऑफ डॉलर्सची जे काही करार असतील त्यावर मी स्वाक्षऱ्या करू शकलो. डॉलर्स वर्ल्ड वाईड अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. आणि जगातीतल्या जागतिक ज्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांना सुद्धा मी काय करू शकलो तर चालवू शकलो. तर इथपर्यंत आपण हा पहिला पार्ट इथे आपण घेत आहोत, पहिला पॉज, म्हणजे इथपर्यंत आपला पहिला पार्ट असेल. यानंतर जो आहे ॲट IIT पासून पार्ट संपेपर्यंत तो असेल सेकंड पार्ट. आय होप दॅट फर्स्ट पार्ट तुम्हाला समजलेला आहे. सेकंड पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल.